हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आज सर्वजण मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत कर्जतला. पसारा ठेवला आणि लगेच कर्जतला चाललो. तर ह्यांच्या सुट्ट्या सगळ्या इथे चालल्या होत्या आणि आम्ही पसारा वगैरे सर्व ठेवला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच कर्जतला निघालेलो आहोत. तो तुम्हाला त्याच्या अगोदरचे व्हिडिओ आता नंतर पाहायला भेटतील. आता कर्जतचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर आम्ही इथे सकाळ सकाळ 6लाच उठलो होतो. 6ला नाही 5ला उठलो होतो. 6ला निघायचं होतं पटकन. तर पटपट आवरला, आंघोळ्या वगैरे केल्या, सर्व फ्रेश झालो. पारोसं नाही निघालो, आंघोळ्या वगैरे केल्या. मम्मीने पण आंघोळ केली. मग माझं मग काही काही भरायचं होतं ते भरायचं बाकी होतं आणि मम्मीने मग झाडून वगैरे घेतलं, कारण केस सगळे घरामध्ये झाले होते. आणि मम्मी पण शेवट म्हणजे शेवट काय काय म्हणतात, शेवटचं जरा वेगळंच वाटतं. पण मग तो क्षण असतो तो शेवटचाच होता. म्हणजे मम्मी आता इथून आता म्हटले डायरेक्ट मी आता नवीन घराच्या पूजेला तीन बोलली होती. नंतर मग मला तर वाईट वाटत होतं, नाही का आता मम्मी आता मी परत येताना एकटीला तिथे यावं लागेल मला, असं मला वाटत होतं. नंतर आम्ही काय केलं, चहा वगैरे पिलो आणि लवकर निघायचं होतं, कारण रात्रीचं दूध होतं उरलेलं. म्हटलं या दुधाचं काय करावं म्हणून मी काय केलं, पटकन असा चहा बनवलेला आहे. अजून पसारा वगैरे काय लावलेला नाही बरं का. म्हणजे जे लावले मी मोजकंच लावले. म्हणजे माझ्याकडं तर तुम्हाला माहीत होतं एवढं काय पसारा नव्हताच. पण ज्या दिवशी आम्ही आलतो त्या दिवशी सगळं मंदिर फिटिंग वगैरे एकाच दिवशी सगळं केलेलं आहे. नंतर आम्ही मग निघालो कर्जतला जाण्यासाठी. तर कारण ह्यांच्या सुट्ट्या वाया चालल्या होत्या आणि ते बोलले आता इथंच कुठं सुट्ट्या हे करायच्या, नंतर आल्यावर आपल्याला हे करता येईल म्हटले, नाही का, पसारा वगैरे. तर ते तिथे 2 दिवस काढलेले ते व्हिडिओ येतील तुम्हाला. आम्ही कसा पसारा फिट केला, कसं काय काय केलं ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर आधी आता हे कर्जतचे व्हिडिओ बघा आणि मग नगरचे बघा. म्हणजे हे दिवस नको वाया जायला. तुम्हाला सगळे व्हिडिओ छान छान दाखवत राहीन मी, मिक्स व्हिडिओ दाखवत राहीन. तर आम्ही नवीन त्या दिवशी 1 मेला ह्या म्हणजे याचं उद्घाटन झालेलं आहे या रस्त्याचं. मिसिंग लिंक रोड आहे. तर एवढा भारी रस्ता आहे, तुम्हाला काय सांगू. खंडाळा घाट येतच नाही, अगदी 9 किलोमीटर अंतरावर हा घाट आहे. म्हणजे बोगद्यातूनच जायचं आहे 10 किलोमीटर. तर एवढं भारी वाटत होतं ना. पण आहे ना तिथं आहे ना गाडी तर म्हणजे कुणाला नाही का पेट्रोल संपलं ना मध्येच, तर मध्येच अडकावं लागला. आता तो रस्ता आहे 10 किलोमीटर अंतराचा. तर खूप छान वाटत होतं आणि एकदम म्हणजे आपलं अंतर कमी झालेलं आहे तुम्हाला सांगते. आणि कसं इकडून जायचं म्हटलं खूप अंतर लागायचं. आणि तर चला तुम्हाला दाखवते, आहे तो आपला मिसिंग लिंक रोड. असं एकदम हा लिंक रोड बघा समुद्रकिनारी आहे. वरई लिंक रोड म्हणून आहे बघा. तर तसंच वाटत होतं मला. आणि तुम्हाला दाखवते हा बोगदा जी चालू झाला होता, आम्हाला वाटलं नवीनच होतं, आता हे कोणत्या रस्त्याने आलो. सगळेजण व्हिडिओ काढायला लागले होते, कारण आत्ताच 1 मेलाच उद्घाटन झालं होतं म्हटल्यावरती. मग आम्हाला वाटलं नाही का थोडंसंच असं ते हे रस्ता. पण संपताना मग आम्ही यूट्यूबवर सर्च केलं, कारण आता एवढं पत्र्याच्या ह्याच्यात आम्हाला काय टी व्ही नाही बघायला, काहीच नाही, न्यूज नाही. मग त्याच्यामुळं आम्हाला काही कळलंच नाही. मग त्याचं नंतर मी यूट्यूबवर सर्च केलं तर त्याचं कळलं की नवीनच उद्घाटन झालं आहे आणि त्याचं नाव आहे मिसिंग लिंक रोड. तर खूप छान वाटलं त्या रस्त्याने जायला. आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत चाललो होतो. प्रिशा प्रांजलची मस्ती बघू शकता तुम्ही गाड्यामध्ये, एकदम छान वाटत होता. तर आम्ही आलो होतो स्वारगेटमध्ये थांबलो होतो आणि मम्मीला एवढ्या प्रवासाची सवयच नाही कधी. आणि आम्ही सकाळी काहीच नव्हतं खाल्लं. म्हणजे सकाळी चहा पिलो होतो, चहा पण कधी आम्ही चहा पण नाही पित, तसंच जातो. आणि पुरीनं आपलं काही क्रॅक जॅक वगैरे बिस्किटचे पुढे मी ऑलरेडी भरले होते बॅगेत. आणि आम्ही तसं सवय पुरीनं नाही का प्रवासात शक्यतो आम्ही काही खातच नाही, कारण पुढं गेलं ना तिथं मग थांबत असती. मग आम्ही पोहे वगैरे खाल्ले होते. थोडंसं लोणावळ्याच्या अगोदर गाडी थांबली होती, तिथं आम्ही पोहे वगैरे खाल्ले. तर पोहे एवढे छान होते ना, खरंच खूप छान होते. स्वारगेट आलं होतं, स्वारगेटमध्ये आम्ही थांबलो. आणि यावेळेस काही एवढी गर्दी नव्हती बरं का स्वारगेटमध्ये, आता भरपूर गर्दी असती. आणि मग सध्या बस ते रिकामे
अजून तर कुणी प्रवाशाला कुणी निघालं का नाही माहीत नाही, पण आम्ही बराच वेळ थांबलो होतो कारण प्रवासी घेण्यासाठी आणि खूप भारी होतं. आणि हे असं मला ना जाता जाता बसमधून हे दिसलं काय आहे हे माहीत नाही, पण भारी वाटलं. म्हटलं त्याला शूटिंग काढावं याची काय माहीत नाही, गार्डनच होतं मला असं वाटतंय. आणि तिथून असं पाणी पण येत होतं असं छानपैकी. तर आता आमचा निघाला आहे कर्जतला जाण्याचा प्रवास. तर इथे ॲक्सिडेंट झाला होता का काय माहीत नाही, पण इथं काहीतरी बोलण्याचं चाललं होतं आणि तिथं मध्येच गाडी थांबली होती. आता मध्येच गाडी थांबल्यावर रस्त्याचं आपल्याला काय वाटणार. खातोय वडापाव. काय खाते मम्मी? भजी. वडापाव भजी. उडदाची नाही, बेसन पिठाची. मला मग तशी दिसल्या मुगाच्या डाळीचे. पाव जाईल टेस्टला चांगले पण. मिरची पिकलेले होते तर गिरायकांनी घेतले नाही, पिकू दिले तिथे. आणि आता कच्चे आणले तर चिप्पू आहेत तर चिप्पू आहेत. मग थोडा मोठा आहे पावसर करायला. बरोबर आहे. आम्ही घेतोय पिरू मसालावाला. उतरला दोघा आहे जोडीदार आहे तुम्हाला ते आहे ते जोडीदार. मला तिकीट हवा इथं आढळगाव येईल. तुम्ही इतक्या वेळ निवांत बसला ₹17 राहिले माझ्याकडे. 3 द्या 20 दे. सुट्टे 11.